शिवसेनेच्या संसदीय दलाची बैठक झाली आणि ज्या बैठकीला 6 खासदार हे अनुपस्थित राहिलेले आहेत. ज्या चर्चा कालपासून सुरू होत्या की शिवसेना उद्धव ठाकरेंची फुटलेली आहे किंवा 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. आजच्या या बैठकीला हे 6 खासदार अनुपस्थित राहणं कायदेशीरदृष्ट्या तुम्ही कसं बघता याकडे? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की 9 शिवसेनेच्या जे खासदार निवडून आले त्यातील 2/3 खासदार हे बाहेर गेलेले आहेत. आता हे 6 जे खासदार आहेत 9 पैकी हे वेगळ्या राजकीय पक्षात सामील झाले आहेत का, हा महत्वाचा भाग आहे. आणि जर सामील झाले असेल तर 10व्या परिशिष्टानुसार ते अपात्रता येत नाही. आणि त्यातील दुसरा महत्वाचा भाग असा आहे की समजा हे 6 खासदारांनी आपल्या ओरिजिनल उभाठाचा राजीनामा दिला नसेल आणि मग त्यांनी दिला नसेल तर त्यांच्यावर हा व्हीप लागू होतो. उभाटाने आज काढलाय. परंतु समजा वेगळा त्यांनी गट स्थापन केला असेल आणि आपला नेता व्हीप काढण्याचा अधिकार दुसऱ्याला बहाल केला असेल आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी ते मान्य केलं असेल तर हा व्हीप लागू होत नाही. म्हणजे अशा जरतरच्या परिस्थिती आहेत. त्याच्यामुळे आज या मितीमध्ये आपल्या समोर काय कागदपत्र त्यांनी हजर केलेली आहेत 6 लोकांनी तुम्हालाही माहिती नाही, फक्त आपल्याला एवढंच माहिती की त्यांनी व्हीप काढला. सकृत दर्शनी जर या 6 खासदारांनी राजीनामा दिला नसेल आणि व्हीप फक्त काढला असेल, म्हणजे दुसऱ्या पक्षात जॉईन झाले नसेल तर हा व्हीप त्यांना लागू होतो आणि अपात्रता येऊ शकते. म्हणून आपल्याला हे बघितलं गेलं पाहिजे की ह्या 6 खासदारांनी नेमकी हा व्हीप निघण्याच्या अगोदर त्यांची काय भूमिका आहे. दिस इज अ इम्पॉर्टंट इश्यू. सर, आता जी बैठक शिवसेनेची झालेली आहे ज्याच्यामध्ये हे 6 खासदार अनुपस्थित होते, तर आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा त्यांना नोटीस पाठवली जाईल. तर ती नोटीस कायदेशीर व्हॅलिड असू शकते का? त्या खासदारांवर कारवाई करण्याचा अधिकार? माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तरामध्ये सगळ्यात दुसरा प्रश्न आहे. ओके. थँक्यू सर.